हे बघा, मी बोलतो ते मी स्पष्ट बोलतो. मी माझ्या विधानावरनं हलत नाही. मी आजही सांगतो की कोणालाही निधी विरोधी पक्षात मिळाला असेल तर त्यांनी तो नाकारायला हवा होता. कारण का विरोधी पक्ष एक असा गणला जातो. एकाला मिळून बाकीच्या 50 जणांना मिळणार नसेल तर काय अर्थ आहे. आता मला 0 निधी आहे, 0% निधी आहे. असे माझ्यासाहेब यशोमती ठाकूरला 0% आहेत. प्राजक्त तनपुरेला 0% निधी आहे. बाळासाहेब पाटलांना 0% निधी आहे. आम्ही काय पाप केलं एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी कोणाला निधी मिळाला याच्याबद्दल मला कुठेही दुःख नाही आणि आम्हाला मिळाला नाही तरी आम्हाला दुःख नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं होतं की हा निधी आम्ही समाजाच्या कल्याणासाठी वापरतो, समाजाच्या हितासाठी वापरतो. तो काय आम्ही आमच्या घरात नेत नाही. राजकारण करताना समोरचा भाग म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष, ठीक आहे, तुम्ही सत्ताधारी पक्षाला 1 रुपया द्याल पण विरोधी पक्षाला 20 पैसे तर द्या. आणि असं करून तुम्ही निवडणुका जिंकू नाही शकत. असं करून माझ्या मतदारसंघात चित्र उलटं खराब होईल की हे जितेंद्र आव्हाडला कुठल्या लेवलला जाऊन त्रास देत आहेत. तुम्ही पोलीस केस करणार, तुम्ही पोलीस स्टेशनमधनं आमच्या लोकांना टाईट करण्याचा प्रयत्न करणार, दमदाटी करून आम्हाला आमच्या पोरांना तुम्ही आत घालण्याचा प्रयत्न करून आपल्या पक्षात घेणार. हे सगळं जनतेला माहीत असतं आणि मतदान जनता करते आणि ती पैशावर नाही करत. हा माणूस किती काम करतो, हा माणसाचा ॲक्सेस किती आहे, हा किती वेळा किती पटकन आपल्यासाठी धावून येऊ शकतो, ह्याच्यावरती जनता मतदान करते. हे यांच्या डोक्यात कोणी टाकलं मला माहीत नाही की जितेंद्र आव्हाडला पाडायचं असेल तर सरकारी निधी बंद करा. सरकारी निधी बंद करून तुम्ही जितेंद्र आव्हाडला पाडू नाही शकत. हा आमच्या इथे असलेल्या झोपडपट्टीत गरीब राहणाऱ्या लोकांवरती तुम्ही सरकार अन्याय करताय. हे सरकार मायबाप सरकार आहे आणि माय ही सगळ्यांची असते. माय एकालाच दूध पाजत नाही, माय सगळ्या पोरांना सारखं दूध वाटते. ही मायच सावत्र झाली आहे. जर सावत्र मुलाप्रमाणे जर तुम्ही जनतेला वागवणार असाल ठीक आहे. सर, राम मंदिर तीन पक्षांमध्ये वाद घालण्याचा प्रयत्न जे आहे जे जितेंद्र आव्हाड नेहमीच करतात असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. 3 पक्षात म्हणजे भांडणं लावण्याचं काम. 3 पक्षात कुठल्या 3 पक्षात? हसन मुश्रीफ असे कुठले 3 पक्ष? हसन मुश्रीफांना विचारा ना. हसन मुश्रीफांना विचारा ना कुठले 3 पक्ष. त्यांनी असं म्हटलं की 3 पक्षांमध्ये भांडणं लावण्याचं उद्योग फक्त जितेंद्र आव्हाड करतात. हसन मुश्रीफांना विचारा ना. मी त्यांच्यावर कधी त्यांच्याबद्दल बोलून भांडण लावलं होतं? माझ्या आणि त्यांच्या कुठल्या वादामुळे ते बाहेर गेले हे त्यांनी सांगावं ना. मी कधी त्यांच्याशी बोललो तरी आहे का? एवढ्या 18 वर्षाच्या 20 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मी 5 मिनटंही बोललो नसेल हसन मुश्रीफांची. 5 मिनटं. आणि जेव्हा पहिल्यांदा पवारसाहेबांवरती हे होतं की BJP बरोबर जाऊया हेच हसन मुश्रीफांनी मला फोन केला होता की जितेंद्र काही करून हे अडवलं पाहिजे. ते सगळं मागचं काढायचं नाही. पण तुम्ही जर माझ्याबद्दल असंच बोलणार असाल चुकीचं, हसन मुश्रीफांनी सांगावं माझ्याशी 10 मिनटं बोलून ते चहा पेलेत का? राष्ट्रवादीची सुद्धा आमदार पात्राची सुनावणी होणार आहे. ठीक आहे ना, न्यायालयीन प्रक्रिया आहे. अध्यक्ष हे न्यायाधीश आहेत. न्यायाधीशांपुढे जाऊन आम्ही आमचं म्हणणं मांडू. कारण का महाराष्ट्रातल्या कोणालाही विचारा राष्ट्रवादी कोणाची, त्याचं उत्तर शरद पवारांची असंच येतं. मात्र नार्वेकर कुठं वेळ काढूपणा करतात आलेल्या निर्णयासंदर्भात. आता ह्याच्याबद्दल काय बोलायचं? 1.5 वर्ष झालं सरकार आहे. हे सरकार कसं आलंय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. 1.5 वर्ष हे सरकार चालतं ह्याचाच अर्थ न्याय मिळत नाही. न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, मिळेल अशी अपेक्षा.
तर लोकसभेच्या जागेसाठी आता सगळ्या मुलांना विद्यार्थ्यांना वगळण्यात असं आलं ते होतं. काही सांगण्यात अर्थ नाही आहे. राजकीय लोकांनी समाजाचं वाटोळं करून टाकलं. वाटोळं आपापली राजकीय वजन वाढवण्यासाठी म्हणून समाजाचं वाटोळं झालं. तर कोण जबाबदार आता? वंजारी ओबीसी कधीपासून आहेत? हे नाशिक जिल्ह्यातलं प्रकरण आहे, भुजबळ यांच्या जिल्ह्यातलं. कोण जबाबदार आता याला? कोणी बोलायचं याच्यावरती? असं नाही करून चालत. मी सरकारमध्ये आहात, सरकार काय करतं याच्यावरती लक्ष ठेवायला हवं. सरकारच जर भूमिका अशी ठेवत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा? मराठा आरक्षणाला आम्ही कायम समर्थन दिलंय. असं एंटी डग नोमॅडिक ट्राईब, कुणबी समाज हा नोमॅडिक ट्राईबमध्ये येत नाही, विमुक्त भटक्या जमातीत येत नाही. मग तुम्ही कसे घेतले त्यांना? ओपन ओबीसी आहे ना, त्या ओपन ओबीसी मध्ये घ्या ना. या भटक्या आणि विमुक्त जाती आहेत. खरं तर यांना एसटीचं आरक्षण मिळायला पाहिजे. राजस्थानमध्ये, ओरिसामध्ये, तेलंगणामध्ये वंजारी हा समाज शेड्यूल ट्राईबमध्ये आहे. मला ही नवीन लढाई नाही सुरू करायची. असा अन्याय समाजावर केला तर समाज एकटा पडतो. गरीब घरातले शेतकऱ्याची पोरं आहेत. ठीक आहे, माझ्या गावची, माझ्या ओळखीची, माझ्या नातेवाईक नाही. फक्त प्रेमाने मला फोन करतात. याचं एकच कारण की मी फोन उचलतो. याच्यापेक्षा अधिक मी मग काय बोलू शकतो? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.